काल विश्रामबाग येथे अतिक्रमण काढण्याची कारवाई झाली. लगेच दुसऱ्याच दिवशी पत्रकार नगरमध्ये मात्र एक भाग मुद्दाम वाचवला गेला का? मोठ्या इमारतीला पार्किंगची अडचण आहे म्हणून की काही प्रभावशाली लोकांचा फायदा जपण्यासाठी? जर कायदा आहे तर तो सर्वांसाठी समान असला पाहिजे. मग अजूनही विश्रामबागमध्ये उघड्यावर दिसणारी अतिक्रमणं का शिल्लक आहेत? सामानांच्या टपऱ्या, छोट्या दुकानांवर बुलडोझर चालवणं सोपं आहे, पण मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करताना हात थरथरतात का? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विकासाच्या नावाखाली नागरिकांना काय दिला? रस्ते उखडलेले, ड्रेनेजच्या नावाखाली शहराची वाट लावलेली, सगळीकडे धूळच धूळ. ड्रेनेज कामाच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदारांनी मुरुमाचा व्यवसाय सुरू केला आहे का? ऑर्डर देऊन मुरुम पोहोचवण्याचे प्रकार सुरू आहेत का? एवढा मोठा पगार घेणारे अधिकारी जनतेच्या पैशाचा हिशोब देणार की नाही? आयुक्तांनी फक्त AC ऑफिसमध्ये बसून फाईल्सवर सही करण्याऐवजी रोज 2 चाकीवरून सांगली मिरज कुपवाडची फेरी मारावी. रस्त्यांची अवस्था, नागरिकांची धुळीत होणारी घुसमट, व्यापारांचे नुकसान हे प्रत्यक्ष पाहिलं तरच वास्तव समजेल. विकास म्हणजे फक्त कागदोपत्री योजना नाहीत. विकास म्हणजे चांगले रस्ते, स्वच्छ परिसर, पारदर्शक कारभार. पण आज परिस्थिती अशी आहे की नागरिकांना फक्त आश्वासनं मिळतात. प्रत्यक्षात धूळ आणि खड्डे जनतेला विचारायचं आहे. अतिक्रमण काढून फोटो सेशन करणं हाच विकास आहे का? कायद्याचं पालन फक्त कमकुवतांवरच करायचं का? मोठमोठ्यांसाठी वेगळे नियम आणि सामान्यांसाठी वेगळे का? आज प्रश्न फक्त अतिक्रमणाचा नाही. आज प्रश्न आहे पक्षपातीपणाचा, भ्रष्ट कारभाराचा आणि नागरिकांच्या विश्वासघाताचा. जनतेचा संयम संपतोय. जर पारदर्शक आणि समान कारवाई झाली नाही तर उद्या जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.